आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्रायल, अमेरिका व इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्याचा पडसाद भारतातही उमटताना दिसतात. घरगुती गॅस टाक्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची चर्चा असून कोपरगाव शहरात भारत गॅसच्या ग्राहकांना वेळेवर गॅस टाकी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 25 मार्च रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी खांद्यावर गॅस टाक्या घेऊन घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. यावेळी भारत गॅस कंपनी विरोधात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांच्या वतीने तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आलं. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आरोप केला की HP गॅस कंपनीकडून ग्राहकांना वेळेवर घरपोच गॅस टाकी मिळत असताना भारत गॅस एजन्सीकडून मात्र मोठ्या प्रमाणात विलंब होतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. तसेच गॅस टाक्यांचा काळाबाजार होत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. मोठ्या प्रमाणात गॅस टाक्यांची वाहतूक होत असताना सर्वसामान्य ग्राहकांना टाकी मिळत नसल्याने या टाक्या नेमक्या कुठे जात आहेत असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. पुरवठा विभागाकडून योग्य नियंत्रण नसल्याचा आरोप करत संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणीही करण्यात आली. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच प्रशासनाने लवकरात लवकर योग्य पावलं उचलली नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष भारत मोरे, मनसे नेते अनिल गायकवाड, शहर प्रमुख बालाजी गोरडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव. गेल्या 10-15 दिवसापासून कोपरगाव शहरामध्ये या टाक्यांचा इतका सुळसुळाट चालू आहे. हा भारत गॅसचा जो आहे ना, हा भारत गॅसवाला ते अक्षरशः ब्लॅकने टाक्या देऊ राहिला. HP वाल्यांच्या टाक्या बिचाऱ्यांच्या सुरळीत चालू आहे. त्यांच्या आज रोज कमीत कमी 700 ते 800 टाक्या ते रोज देत आहे लोकांना. पण हे भारत गॅसची ना टाकीच भेटत नाही. पण मला एकच सांगायचं, हे जो पुरवठा अधिकारी ना, हा काय नुसता तिथं टेबलवर बसले काय, हा नागपूरहून आलेला आहे. याला कोणी पाठवलेलं आहे हे सगळ्याला माहिती आहे. ते नागपूरचे कोण आहे, आज त्यांचा माणूस इथं बसवलेला आहे. जे खायचे ठिकाण आहे का तिथे हे माणसं बसवलेले. हे पुरवठा याची पहिले बदली करा, नाही तर याच्या कुठं हा गॅस भरीन ना ते तुम्हाला माहिती सगळं. हा या पहिले या इतका काळा बाजार चालू आहे त्या रेस्टिंगच्या तिथं पण, या टाक्यांचा पण. आता मागं रेड पडली होती का हो, काय केलं त्याचं? घंटा काही केलं नाही, नुसते कागद दिले आणि गेले निघून. पुढे कोणावर कारवाई झाली नाही, काही नाही. आता भरत भाऊनी सांगितलं तहसीलदार साहेबांना का तुम्ही अक्षरशः जा तिथं काय काळा बाजार चालू ते पहा. आणि हे साईडला असल्यामुळे ना इतका काळा बाजार चालतो या भारत गॅसचा. हे कुठंतरी थांबवलं पाहिजे, नाही तर अन्याय आहे ना याच्यापेक्षा 30 रुपयाचं त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. इराण आणि अमेरिकेचा वॉर चालू झाल्यानंतर बऱ्याचशा देशांमध्ये पेट्रोल, डिझेल किंवा गॅसचा तुटवडा आला. तर काही दिवसापूर्वी आम्ही कोपरगावच्या वतीनं, मग शिवसेना पक्ष, मनसे पक्षाच्या वतीनं आम्ही भारत गॅसच्या समोर आंदोलन केलं होतं. तरीही त्या गॅस मालकाला, त्या कंपनी मालकाला काहीही फरक पडला नाही. आज आम्ही पुन्हा आंदोलन केलं भारत गॅसच्या विरोधात. आज आम्ही हे प्रतिकात्मक 2 सिलेंडर रिकामेत हे स्क्रॅपमध्ये आणले. आम्ही त्याच्यावर आम्ही दोन्ही ठिकाणी स्टिकर केलेले आहेत, एक भारत गॅसचं आणि एक HP गॅसचं. तर भारत गॅसचा आम्ही निषेध म्हटलोय आणि HP गॅस कंपनीचं आम्ही कौतुकच करतो. कारण त्यांचे 40,000 खातेदार असताना सुद्धा 700 ते 800 टाक्या रोज येतात. सुरळीत वितरण चालू आहे, लोकांना घरापर्यंत टाकी भेटते. आणि भारत गॅसवाला याचे फक्त 11,000 खातेदार. तरीही महिना 2-2 महिने लोकांनी बुकिंग करून सुद्धा लोकांना गॅसचे सिलेंडर मिळत नाही. फोन केल्यानंतर तो वय सुद्धा कोणाचं बघत नाही. अरे रावीची भाषा त्या लोकांची. मग गॅस तुम्ही फुकट देतायत का? तुमच्या बापाची कंपनी का? जो कोणी गॅस कंपनीचा मालक असेल, आता आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, साहेब एकतर त्या कंपनीच्या मालकाकडून ती कंपनी काढून घ्या आणि दुसरा कोणी जो सुरळीत चालवल, जो कोणी लोकांची सेवा करल, आमची माय माऊलीची सेवा करल, गॅसची टाकी घरापर्यंत पोहोच होईल. कारण जरी वार चालू झाला, युद्ध चालू झालं, पण अजून पंतप्रधान सांगतायत, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत का कुठेही गॅसचा तुटवडा नाही. मग असं नसताना मग का रांगा लागतायत? का लोकांना घरापर्यंत पहिल्यासारखा गॅस सुरळीत वितरित होत नाही? मग का लोकांना अरेरावीची भाषा बोलली जाते? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आजही गेलं भारत गॅस समोर तर 100 ते 200 लोक रांगा लावून उभे राहतात.
लोकांना त्या ठिकाणी उन्हातानाचं उभं केलं जातं, त्यांची बुकिंग होऊन सुद्धा त्यांना गॅसच्या टाक्या मिळत नाहीयेत. मग नेमक्या गॅसच्या टाक्याच्या आलेल्या ज्या मोठ्या गाड्या असतात त्याच्यामधून निम्म्या गॅसच्या टाक्या जातं कुठं? महिना दीड महिने किंवा वर्षभराच्या आत पोलीस प्रशासन DYSP यांनी तिथं कारवाई केली होती. कोपरगाव शहरामध्ये 70 ते 200 टाक्या त्या ठिकाणी पकडल्या होत्या घरगुती गॅस. पण तो ज्या रुटीनच्या गाड्या चालतात त्या गाड्यांमध्ये गॅस भरण्यासाठी काळा बाजार त्या ठिकाणी व्हायचा. आवाचे सव्वा पैसे कमवले जात होते. त्याच्यामध्ये किती पार्टनर आहेत, किती लोकांच्या खिशापर्यंत ते पैसे जात होते, याचा उलगडा अजून होण्यास वेळ आहे. आम्ही तिथपर्यंत सुद्धा पोहोचणार आहेत. तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली. आपला जो पुरवठा अधिकारी आहे, काय नाव त्याचं, अमोल फोपसेला त्वरित तात्काळ त्याची बदली झाली पाहिजे, त्याला निलंबित करा. कारण तो अधिकारी काही दिवसापूर्वी टाक्या पकडल्या गेल्यानंतरही पुन्हा त्या ठिकाणी आजही गेले असता 100 ते 200 टाक्या सापडतील. आजही त्या ठिकाणी काळा बाजार चालू आहे. आमची माता माऊली आमचे ते चुली लावून स्वयंपाक करताय, धूर त्यांच्या नाकाडोळ्यात जातो, त्यांचं आरोग्य धोक्यात येतंय. मग गॅसच्या टाक्या वितरित होत असतानाही त्याचा जर काळा बाजार होत असेल आणि जर आमच्या माता माऊलीचं जर आरोग्य धोक्यात येत असेल तर कोण तो पुरवठा अधिकारी आरामखोर तहसीलदार साहेब त्याच्यावर तात्काळ कारवाई करा. अन्यथा तुम्ही जर कारवाई केली नाही तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू. 100% त्याला नागडं करून त्याची कोपरावून गाडावर झेंड काढू. लक्षात घ्या, काय करायचं नाही. आम्ही असं आमच्या माता माऊल्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात. आमच्या माता माऊल्या दिवसभर त्या भारत गॅसच्या बाहेर उभे आहेत. का गॅस मिळत नाही? का आवाचे सव्वा पैसे घेतले जातात? पहिले बुकिंग करून सुद्धा का आम्हाला गॅसच्या टाके मिळत नाही? रेशन कार्ड आता सांगितलं आमच्या अनिल भाऊंनी, रेशन दुकानात सुद्धा काळा बाजार, गॅसच्या टाक्यांच्या बाबतीत सुद्धा काळा बाजार. मग गोरगरीब सर्वसामान्य जनतेने करायचं काय? आज निवेदनाच्या माध्यमातून फक्त आम्ही विनंती केली, पण येत्या काही काळात लवकरात लवकर भारत गॅस यांचे सिलेंडर जर सुरळीत लोकांना मिळू लागले नाही, रेशनचं सुद्धा सांगतो, रेशनच्या बाबतीत सुद्धा गोरगरीब लोकांना रेशन कार्डवर जर सुरळीत अन्नधान्य मिळालं नाही तर येत्या काही दिवसात आम्ही रस्त्यावर उतरू. याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची, पुरवठा अधिकाऱ्याची, भारत गॅस कंपनीचा मालक या सगळ्यांची ती जबाबदारी असेल. आणि पुन्हा एकदा HP गॅस कंपनी आणि त्याचे मालक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आमच्या शिवसेना, मनसे आणि कोपरगावच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण त्यांचं सिलेंडर वितरित करणे सुरळीत चालू आहे. त्यांचे मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा भारत गॅस कंपनीचा या ठिकाणी मी संपूर्ण कोपरगाव शहराच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. सरकार सांगतं का गॅसचा भरपूर प्रमाणात पुरवठा आहे आणि प्रत्यक्ष बघितलं तर गॅस टाकी घेण्यासाठी लोक पहाटेच्या 5 वाजेपासून लाईनीला बसलेले आहे. आणि या भारत गॅसचं असं आहे, जसं एखादा पिक्चर लागतो का, 10-20 तिकीट विकल्या जातात आणि पिक्चर लगेच हाऊसफुल होतो आणि ते तिकीट सगळे ब्लॅकवाल्यांनीच घेतलेले असतात. तसं हा भारत गॅसचा कारभार आहे. 20-25 टाक्या द्यायच्या आणि टाक्या संपलं म्हणायचं. मग या टाक्या जात्या कुठं? या टाक्या जात्या ब्लॅकवाल्यांना. हे पुरवठा अधिकारी करता काय? तर आमची शहर शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सकल कोपरगाव समाजात कोपरगाव रहिवासींच्या वतीने ही तहसीलदारांना विनंती आहे का ज्या ठिकाणी काळा बाजार होतोय त्या ठिकाणी तुम्ही छापे टाका. आता आम्ही तुम्हाला सांगू का कुठे कुठे छापे टाकायचे? तुमचं काम आहे ते तुम्ही करा आणि कोपरगाव लोकांना सुरळीत गॅस कसा मिळेल याची दक्षता घ्या. उन्हाळ्याचे दिवस आहे, ग्रामीण भागातून लोक येत आहे. त्या भारत गॅसला पाहिलं तर एक झाड नाही तिथं, का सावली नाहीये. तर अक्षरशः लोक तिथं उन्हामुळे चक्कर येऊन पडताय. तर लवकरात लवकर टाकी सुरळीत व्हावा. HP गॅसच्या टाक्या कशा मिळतात, भारतच्याच का मिळत नाही? आणि हे भारत गॅस हे आजपासून नाही, गेल्या 10 वर्षापासून यांची बोंब आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आम्ही भारत गॅसचा जाहीर निषेध करतो. यापूर्वी देखील आम्ही आंदोलन केलं होतं, पण कुठलाही काही फरक पडला नाही. ग्रामीण भागातील आमच्या मायमाऊली असतील, बांधव असतील, 10-20 किलोमीटर पायी चालत येत आहे. इथं आल्यानंतर तो तिथला अधिकारी आरेरावीची भाषा वापरतो. ते बांधव ते भगिनी पुन्हा पायी निघून जातात. अक्षरशः काही महिला भगिनी चक्कर येऊन पडले. पुढे त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, याला कोण जबाबदार आहे? प्रशासनाने तत्काळ या गोष्टीवर लक्ष घालावं. जो कोणी अधिकारी असेल वितरण करणारा त्याच्यावर कारवाई करावी. ग्रामीण भागातील आमचे बांधव भगिनी येत आहे, शहर भागातील बांधव भगिनी जातात, तिथं कुठल्याही प्रकारची गॅस टाकी मिळत नाही. काही भागामध्ये ब्लॅकने टाक्या विकल्या जात्या. आम्ही अधिकाऱ्यांना देखील त्याबद्दल यापूर्वी देखील सांगितलं, आता देखील सांगितलंय. येत्या काळामध्ये जर सर्व नागरिकांना, बांधव भगिनींना भारत गॅस जर चांगल्या पद्धतीने वितरण झालं नाही तर आम्ही शिवसेना आणि मनसे याकरिता असं तीव्र असं आंदोलन करू. मंत्रिमंडळातील सरकारमधील काही मंत्र्यांना बंधुबाबा कॅप्टनकडे जायला वेळ आहे.
परंतु सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडायला तिथं लक्ष घालायला वेळ नाही. तिकडे तुम्हाला बोंदेगिरी करायला वेळ भेटतो, पण इथं माय माऊली आमची जनता तिथं गॅस टाकीसाठी चक्रा मारते, त्यांना गॅस मिळत नाही. तिथं तुझं लक्ष घातलं पाहिजे त्यांनी. आम्ही हा केंद्र सरकारचा, राज्य सरकार सुद्धा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाने तत्काळ या विषयावर लक्ष घालून प्रत्येक घरामध्ये कसा चांगल्या पद्धतीने गॅस जाईल भारत गॅस यासाठी प्रयत्न करावा. HP गॅसचे आम्ही आभार मानतो, त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने वितरण होतंय. येत्या काळामध्ये जर प्रशासनाने त्या अधिकाऱ्यावर जर कारवाई केली नाही तर शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे शिवसेना स्टाईलने कारवाई करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.